हे गाइस, कैसे हैं आप सभी लोग? बढ़िया, एकदम बढ़िया ही रहना। सो टुडे वी आर गोइंग टू लर्न फ्यूचर इंडेफिनिट टेंस, अफर्मेटिव एंड नेगेटिव फॉर्म्युला. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न दिस. आज आपण अफर्मेटिव्हचा आणि नेगेटिव्हचा फॉर्म्युला शिकणार आहे फ्यूचर इंडेफिनिट टेन्सचा. आता फ्यूचर इंडेफिनिट टेन्स म्हणजे कसं वाक्य ओळखणार? तर मी परत एकदा सांगतो, प्रत्येक टेन्सची एक ओळख असते, बरोबर? प्रत्येक टेन्सची एक ओळख असते. सो फ्यूचर इंडेफिनिट टेन्सची ओळख काय ते बघा. सो फ्यूचर टेन्सची ओळख, फ्यूचर इंडेफिनिट टेन्सची ओळख आहे, कुठे लिहू? हा, इथे लिहितो, इथे ओळख. ओळख आहे र, रा, री, रे, रो. सो ही फ्यूचर इंडेफिनिट टेन्सची ओळख आहे. किंवा 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 र आहे, री आहे, रो आहे. सो ही आहे ओळख फ्यूचर इंडेफिनिट टेन्सची. आता याचे वाक्य कसे असणार आहेत? मी तिकडे जाणार आहे, तो मामाच्या गावात जाणार आहे, रमेश गावाला जाणार आहे, रमेश खुर्चीवर बसणार आहे, रमेश व्हिडिओ बनवणार आहे, राहुल जिमला जाणार आहे. लाईक दीज सेंटेन्सेस वी विल मेक थ्रू फ्यूचर इंडेफिनिट टेन्स. लाईक दीज सेंटेन्सेस म्हणजे यासारखी वाक्य, यांसारखी वाक्य आपण फ्यूचर इंडेफिनिट टेन्सच्या मदतीने बनवणार आहे. आता जे मी वाक्य सांगितले ते अफर्मेटिव्हची होती. कोणती होती? अफर्मेटिव्हची, म्हणजे होकारार्थी वाक्य होती. आणि प्रत्येक टेन्स मध्ये किती फॉर्म्युला असतात? 4. देर आर 4 फॉर्म्युलाज इन ईच टेन्स. प्रत्येक टेन्स मध्ये 4 फॉर्म्युलाज. अफर्मेटिव्हचा म्हणजे होकारार्थी वाक्याचा, नेगेटिव्हचा म्हणजे नकारार्थी वाक्याचा, आणि इंटरोगेटिव्हचा म्हणजे प्रश्नार्थी वाक्याचा. आणि डबल इंटरोगेटिव्ह मध्ये काय आणून फक्त डब्ल्यूएच फॉर्म्युला, ते पण प्रश्नार्थीच असतं. बर, आज आपण today we will learn affirmative and negative, formula of affirmative and negative. Okay, so now let's take the formula. Let's write the formula of affirmative. Affirmative चा formula लिहूया. So the formula आहे subject plus will, shall plus main verb ची first form plus object. main verb ची first form plus ऑब्जेक्ट. सो आता तुम्हाला सब्जेक्ट कळतं कसं ओळखायचं, परत तुम्हाला मेन वर्बची फर्स्ट फॉर्म कळती म्हणजे मेन वर्ब ओळखता येतं, त्यानंतर ऑब्जेक्ट कळतो वाक्यातला. आता एक मेन गोष्ट, विल किंवा शॅल कोणा बरोबर लावायचा? विल तुम्ही लावू शकता. आता शॅल आपण आय बर लावतो, पण शॅल आपण कोणावर लावतो? आय बर. पण ते केव्हा लावतो? जेव्हा तुमच्या वाक्यात रिक्वेस्ट मागितली जाईल, जसं की मी पाणी पिऊ का? शॅल आय ड्रिंक वॉटर? मी तिकडे जाऊ का? शॅल आय गो देअर? लाईक दीज सेंटेन्सेस वी विल मेक थ्रू शॅल. आता आपण शॅलचा उपयोग शिकणार नाही, आता फक्त विलचा. आता विलला कोणते सब्जेक्ट लागतात? अख्खे, जसं की आय, यू, ही, शी आणि दे. सो हे आपले सब्जेक्ट्स आहेत. आणि विल ह्या सब्जेक्ट बरोबर लागणार ह्या अख्ख्या, बरोबर. आता लेट्स टेक सम सेंटेन्सेस, थोडे वाक्य घेऊयात. सो एक्झाम्पल नंबर फर्स्ट, लेट्स टेक एक्झाम्पल नंबर फर्स्ट. राहुल, ओके, राहुल जिमला जाणार आहे. राहुल जिमला जाणार आहे. सो फर्स्ट व्हॉट वी हॅव टू डू फर्स्ट. आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय? पहिल्यांदा वाक्याच्या लास्टला काय आले ते बघायचं. काय बघायचं? वाक्याच्या लास्टला काय आले म्हणजे ओळख. काय बघायची? ओळख. जसं की आता राहुल जिमला जाणार आहे, या वाक्यात लास्टला काय आले? र आहे. काय आला? र आहे. र आहे. आता कोणत्या टेन्स म्हणजे कोणत्या टेन्सची ओळख आहे? फ्यूचर इंडेफिनिट टेन्स, बरोबर. र आहे. आता आपल्याला ओळख कोणत्या टेन्सची? फ्यूचर इंडेफिनिट टेन्स. त्यामुळे हे वाक्य कोणत्या टेन्सचे? फ्यूचर इंडेफिनिट टेन्स.
आता आपल्याला टेन्स कळला. आता प्रत्येक टेन्स मध्ये 4 फॉर्म्युला असतात आपल्याला माहिती. त्याच्यामधला एक फॉर्म्युला लागणार आहे. कोणता लागणार आहे ते बघूया. अफर्मेटिव्ह, होकारार्थी, निगेटिव्ह, नकारार्थी, इंटरोगेटिव्ह आणि डबल इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी. पण हे वाक्य आहे राहुल जिमला जाणार आहे म्हणजे वी विल यूज हिअर फॉर्म्युला ऑफ अफर्मेटिव्ह. इथे आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार? अफर्मेटिव्हचा. सो आता फॉर्म्युला वाइज वी हॅव टू मेक दी सेंटेन्स. फॉर्म्युलानुसार आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. आता फॉर्म्युला फर्स्ट नंबरला काय आहे? सब्जेक्ट. आपल्याकडे सब्जेक्ट काय? सब्जेक्ट राहुल. कारण आपल्याकडे राहुल काय आहे? कर्ता. कोण आहे राहुल? आपल्या वाक्यात कर्ता कोण आहे? राहुल. सो दॅट्स वाय राहुल इज अ सब्जेक्ट. राहुल. सो आता विल कशाल? विल काय लागणार? विल. राहुल विल. आता फॉर्म्युला वाईज चाललोय मी. आय एम गोइंग विथ फॉर्म्युला. आता फॉर्म्युला थर्ड नंबरला काय? मेन वर्बची फर्स्ट फॉर्म. आता आपल्याला हे शोधायला लागेल की वाक्यात मेन वर्ब काय. आता आपल्याकडे मेन वर्ब काय? मेन वर्ब म्हणजे वर्ब म्हणजे काय? क्रिया, ज्याच्यात आपल्या हातापायांची हालचाल होते, आपल्या हातापायांचं मोशन होतं. लाईक प्ले खेळणे, ड्रिंक पिणे, परत हाइड लपणे, ओपन उघडणे, क्लोज बंद करणे, लाईक दीज वर्ड्स. राहुल विल. आता मेन वर्ब काय? मेन वर्ब जाणार. जाण्यात आपली ताकद लागते, आपल्या हातापायांचं मोशन होतं, जसं की जाणे, कारण आपली क्रिया होते ना जाण्यात. त्यामुळे दॅट्स वाय जाणे मीन्स गो इज अ वर्ब. काय आपली वर्ब? ही काय आपली वर्ब. आता आपल्याला वर्ब कळलं काय? वर्ब. आता मेन वर्ब कळली आपल्याला जाणे. जाण्याची इंग्लिश गो. आता गो ची फर्स्ट फॉर्म काय? गो. सेकंड फॉर्म वेंट. थर्ड फॉर्म गॉन. सो आपल्याला कितवी फॉर्म म्हणली फॉर्म्युला? फर्स्ट फॉर्म. अजून पण मी फॉर्म्युलानुसार चाललोय. राहुल विल काय? मेन वर्ब जाण्याची इंग्लिश गो. बर आता इथे टू येणार कारण जिमला चाललाय, कुठेतरी त्या दिशेला चाललाय. पण आपण प्रेपोजिशन्स आपण शिकलो नाही. टू इज अ प्रेपोजिशन. टू काय? आपली प्रेपोजिशन आहे, पण आपण शिकलो नाही. वी हॅव नॉट लर्न्ड इट. ओके. राहुल विल गो टू. आता फॉर्म्युला लास्टला काय? ऑब्जेक्ट. आपल्याकडे ऑब्जेक्ट काय? जिम. राहुल विल गो टू जिम. सो वी हॅव मेड अ सेंटेन्स. झालं आपलं वाक्य तयार. Our sentence is perfectly correct. Why? का आपलं सेंटेन्स परफेक्टली करेक्ट आहे? बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. कारण आपण फॉर्म्युलानुसार केले. कसे? फॉर्म्युलानुसार. आता बघूया कसं चेक करायचं आपलं वाक्य बरोबर आहे. फॉर्म्युला फर्स्ट नंबरला सब्जेक्ट आहे. आपल्याकडे फर्स्ट नंबरला सब्जेक्ट आहे का? आहे. फॉर्म्युला सेकंड नंबरला हेल्पिंग वर्ब आहे. आपल्याकडे सेकंड नंबरला हेल्पिंग वर्ब आहे का? आहे. फॉर्म्युला थर्ड नंबरला मेन वर्बची फर्स्ट फॉर्म आहे. आपल्याकडे थर्ड नंबरला मेन वर्बची फर्स्ट फॉर्म आहे का? मेन वर्ब गो. गोची फर्स्ट फॉर्म गो. वर्बची फर्स्ट फॉर्म. मेन वर्बची फर्स्ट फॉर्म. बर आता फॉर्म्युला लास्टला ऑब्जेक्ट. आपल्याकडे लास्टला ऑब्जेक्ट आहे का? आहे. फोर्थ नंबरला. आणि हे टू एक काय आहे? काय? प्रपोजिशन. काय? प्रपोजिशन. प्रपोजिशन काय म्हणायचं झालं? प्रपोजिशन. सो वी हॅव मेड अ सेंटेन्स. राहुल जिमला जाणार आहे हे आपण वाक्य तयार केलेलं आहे. सो नाउ वी विल लर्न नेगेटिव्ह. फॉर्म्युला ऑफ नेगेटिव्ह. सो आफ्टर दॅट वी विल लर्न नेगेटिव्ह. तब तक के लिए राइट डाउन दिस. सो आता वी विल लर्न नेगेटिव्ह फॉर्म्युला. फॉर्म्युला ऑफ नेगेटिव्ह. आता या फॉर्म्युल्यात फक्त काय ऍड झालंय ते बघा. काय ऍड झालंय? फक्त जस्ट वी हॅव ऍडेड नॉट. आपण काय ऍड केलेलं आहे? फक्त नॉट. सो दॅट्स वाय दिस फॉर्म्युला ऑफ नेगेटिव्ह. त्यामुळेच नॉट ऍड झाल्यामुळेच हा फॉर्म्युला नेगेटिव्ह आहे. आता आपण अफर्मेटिव्ह वाक्य काय घेतलेलं? फ्युचर इंडेफिनिट टेन्सचं. राहुल जिमला जाणार आहे. सो नाउ वी विल टेक एक्झाम्पल नंबर 1 ऑफ नेगेटिव्ह फ्युचर इंडेफिनिट टेन्स. राहुल जिम ला जाणार. राहुल जिम ला जाणार नाही. सो दिस इज अ सेंटेन्स ऑफ नेगेटिव्ह फ्युचर इंडेफिनिट टेन्स. आता हे फ्युचर इंडेफिनिट टेन्सच का सेंटेन्स आहे ते बघा. बघा नाहीच्या आधी लास्टला काय आलाय? र. काय आलाय? र. जाणार. र म्हणजे फ्युचर मध्ये राहुल जिमला जाणार
नाही, त्यामुळे इट्स अ फ्युचर इंडेफिनिट टेन्स. कारण कारण र आलाय लास्टला. फ्युचर इंडेफिनिट टेन्सची ओळख काय? र रा री रे रो. आणि तुम्ही म्हणताल र आहे री आहे, तर इथे तसं येणार नाही. राहुल जिमला जाणार आहे नाही, येणार नाही तसं. त्यामुळे राहुल जिमला जाणार नाही. सो आता आपल्याला टेन्स कळलं, फ्युचर इंडेफिनिट टेन्स. नाही वरून आपल्याला काय कळलं? दिस सेंटेन्स ऑफ नेगेटिव्ह. त्यामुळे वी विल यूज द फॉर्म्युला ऑफ नेगेटिव्ह. आता अगेन फॉर्म्युला वाईज वी मस्ट हॅव टू मेक दिस सेंटेन्स. आपल्याला फॉर्म्युला वाईजच वाक्य तयार करायचं आहे. आपण मॉडल वर्ब्स पण शिकलो नाही. मॉडल वर्ब लाईक कॅन, कुड, शुड, वुड, परत मी, माइट, परत मस्ट आय हॅव यूज नाव, आता मी यूज केलेलं. बर, फॉर्म्युला फर्स्ट नंबरला काय? सब्जेक्ट. आपल्याकडे सब्जेक्ट काय? राहुल. झालं, राहुल. फॉर्म्युला सेकंड नंबरला काय? विल किंवा शॅल. विल कशाल? विल. सो फॉर्म्युला थर्ड नंबरला काय? नॉट. राहुल विल नॉट. फॉर्म्युला फोर्थ नंबरला काय? मेन वर्बची फर्स्ट फॉर्म. आपल्याकडे मेन वर्ब काय? मेन वर्ब जाणार, जाण्याची इंग्लिश गो. गोची फर्स्ट फॉर्म गो. राहुल विल नॉट गो. फॉर्म्युला लास्टला काय? ऑब्जेक्ट. आपल्याकडे ऑब्जेक्ट काय? ऑब्जेक्ट प्रपोजिशन आपण शिकलो नाही. दिस इज अ प्रपोजिशन. ऑब्जेक्ट काय? जिम. राहुल विल नॉट गो टू जिम. वी हॅव मेड अ सेंटेन्स. आपण आपलं वाक्य तयार केलं आहे. सो वर्बची फर्स्ट फॉर्म गो, वर्बची सेकंड फॉर्म वेंट. म्हणजे गो आहे बरं का, मेन वर्ब. मेन वर्ब गो. गोची फर्स्ट फॉर्म गो, सेकंड फॉर्म वेंट, थर्ड फॉर्म गॉन. सो झालं आपण. So today we have learned affirmative and negative of future indefinite tense. So in the next lecture we will learn interrogative and non-interrogative of future indefinite tense. So we have completed our lecture of today. Today we have completed our lecture of 9 to 10 minutes. So अगले lecture में मिलते हैं. So तब तक के लिए bye.